पेटीएम, फोनपे, जीपे, ॲमेझॉन पे असे एक ना अनेक पर्याय आता जवळपास सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये असतात. त्याच्यामुळे आपल्याबरोबर कॅश ठेवायची सवय साधारण सगळ्यांचीच सुटली आहे. मात्र समजा एखाद्या वेळी हे ऑनलाईन पेमेंट करताना ट्रान्झॅक्शन फेल झालं तर मग येणारं टेन्शन आम्ही तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. बरं, अशा वेळी तुम्ही कॅशची जुळवाजुळव करून कसं तरी पेमेंट करता, पण तितक्यात तुमच्या मोबाईलवरती मेसेज पॉप होतो की तुमच्या खात्यातून पैसे कट झालेत. यामुळे येणारं टेन्शन तर आणखीन वेगळं. पैसे गेल्याची चिंता जेवढी वाटत नाही तेवढी आता कॅशबॅक मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड डोळ्यासमोर येते आणि सगळ्यांनाच टेन्शन येतं. याच सगळ्या समस्येवरती तोडगा काढणारा एक नवा नियम, एक नवा बदल आता UPI तर्फे राबवण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारी पासून हा नियम लागू होणार आहे. इंडिया टुडेने या संदर्भातलं सविस्तर वृत्त दिलंय. नेमका हा बदल काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने केलेला हा बदल युजर्सच्या प्रत्यक्ष वापराच्या प्रक्रियेत झालेला नाहीये, तर व्यवस्थेच्या तांत्रिक बाबीत करण्यात आलाय. पण याचा फायदा थेट युजरला होणार हे सुद्धा तितकंच खरंय. म्हणजे काय, तर तुम्ही UPI ने ज्या पद्धतीने पेमेंट करता ती पद्धत कुठल्याही प्रकारे बदलली नाहीये. मात्र समजा एखाद्या वेळी तुम्ही केलेलं पेमेंट हे फेल झालं तर तुम्हाला कॅशबॅक साठी जी धडपड करावी लागते ती धडपड मात्र आता कमी होणार आहे. हा बदल UPI पेमेंट संदर्भातील चार्जबॅक अर्थात पैसे परताव्याबाबत लागू करण्यात आलाय. काय आहे नेमका हा बदल, तर चार्जबॅक प्रणाली ही प्रामुख्याने पैशांच्या परताव्याशी संबंधित आहे. आपण समजा एखाद्याला जीपेने, फोनपेने, पेटीएमने अशा माध्यमातून पैसे पाठवले आणि तांत्रिक समस्यांमुळे हे पैसे त्याला गेलेच नाहीत, किंवा एखादी वस्तू आपण खरेदी केली, ऑनलाईन पेमेंट केलं, मात्र प्रत्यक्षात ती वस्तू डिलिव्हरच झाली नाही, किंवा पेमेंट झालं मात्र समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. अशा विविध सिनारिओज मध्ये आपलं झालेलं नुकसान टाळण्यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा अशा परिस्थिती निर्माण व्हायच्या तेव्हा समोरच्या व्यक्तीला किंवा दुकानदाराला किंवा कंपनीकडून मिळणारे पैसे हे आपल्याला रिटर्न मिळायचे. मात्र त्यासाठी किती वेळ लागेल हे मात्र निश्चित नसायचं. नव्याने बदल करण्यात आलेली चार्जबॅक सुविधा याच अडकलेल्या पैशांशी संबंधित आहे. पेमेंटच्या वेळी असा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर यापूर्वी वापरकर्त्यांची बँक ही युनिफाईड डिस्प्यूट रेझोल्युशन इंटरफेस अर्थात UDIR च्या माध्यमातून ज्याच्या खात्यात पैसे जमा झालेत त्या कंपनी व व्यक्तीच्या बँकेला या व्यवहाराची माहिती द्यायची आणि मग ही जमा झालेली रक्कम तातडीने परत करावी असं सुद्धा सांगितलं जायचं. पण अर्थात बऱ्याचदा या प्रक्रियेला विलंब व्हायचा आणि चुकवलेली रक्कम ग्राहकाला खात्यात परत यायला वेळ लागायचा. परिणामी ग्राहकाला आपल्याच पैशांसाठी बऱ्याचदा ताटकळत राहावं लागायचं. मात्र आता जो हा नवा बदल झालाय त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे झटपट मिळू शकतात. 15 फेब्रुवारी पासून लागू करण्यात आलेल्या या नव्या बदलामुळे हे पैसे ग्राहकाच्या खात्यात लवकरात लवकर जमा होणार आहेत, कारण नव्या प्रणालीनुसार ट्रान्झॅक्शन क्रेडिट कन्फर्मेशन अर्थात TCC पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बँकेकडून पैसे परत देण्याची विनंती आणि लाभार्थ्यांच्या बँकेकडून त्याला परवानगी ही व्यवस्था ऑटोमेटेड होईल आणि परिणामी हे बँकेतील पैसे ग्राहकाला त्याच्या खात्यामध्ये वेळीच मिळतील. परिणामी आपल्याला आता यापुढे कॅशबॅक साठी, चार्जबॅक साठी वाट पाहावी लागणार नाहीये. तुम्हाला हा नवीन बदल कसा वाटला? या नवीन बदलाविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. UPI किंवा अन्य ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.